नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। सकाळी तुम्हाला जर 3 ते 5 या वेळेमध्ये जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा। कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील, तसंच तुमच्या घराची प्रगती होईल। तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते। त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही। मग असे कसे करता येईल? तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते। नात्यांसाठी असो, नोकरीसाठी असो, आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच पूर्ण होते। जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गामध्ये कुठेतरी पुढं जायचं असेल किंवा त्यांच्याशी संबंधित काही इच्छा असतील तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलू। मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल, ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा मिळू शकतील। सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे लिहायला विसरू नका। प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ कोणती असते हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की ब्रह्ममुहूर्ताची वेळ कशी असते। तर 3 ते 5 अशी वेळ जी सांगितली जाते, परंतु तरीही ती वेळ 3:36 सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो। जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त, मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा आणि त्याच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो आणि तुमच्या देशामध्ये सूर्य किती वाजता उगवतो त्याच्या आधीचा जो 1.5 तास असतो ना, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त असा मानला जातो। ब्रह्ममुहूर्त अशी वेळ असते। आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर आल्यावर केले जाते। तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते। मग कोणाला शिक्षणात पुढे जायचं असतं, कोणाला सरकारी नोकरी हवी असते, तर कोणाला खाजगी कंपनीमध्ये खाजगी नोकरी मिळवायची असते किंवा कंपनीमध्ये नोकरी मिळायची आहे खाजगी कंपनीमध्ये, तर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर कोणाला व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या संधी हव्या असतात किंवा काहींना स्वतः पुढं जायचं, तसंच आपली पुढची पोझिशन घ्यायची असते, तर काहींना मुलं मुलगी किंवा मुलगा हवा असतो, संतान प्राप्ती हवी असते, तर काहींचं लग्न जमत नाही, काहींवर खूप कर्ज आहे, काही केल्या ते फिटत नाही, अशा अनेक घरांच्या वेगवेगळ्या गरजा असतात। काहींना आध्यात्मिक दृष्टिकोनातून पुढं जायचं असतं, तर काहींना परमात्म्याशी एकरूपसुद्धा व्हायचं असतं, काहींना आत्मसाक्षात्कार करायचा असतो। तर प्रत्येकाची बघा काही ना काहीतरी इच्छा असते आणि या सर्व इच्छासाठी, या सर्व आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही अशी आहे की त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात, त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते। त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये असते। अशा वेळी या प्रकारे आपण जर जप करून मनोकामना मागितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आणि आपले पूर्वज, आपले आई वडील, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असत बघा त्यांना आणि जागे होत असत। त्यांना माहीत होतं की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे, म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे, म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते। आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे किंवा तरुण देखील असाल, तरी सर्वांना
डॉक्टर काय सांगतात तर सर्वांना सांगतात की सकाळी लवकर उठायला सांगतात. आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यावर वातावरणामध्ये सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात आणि तुमचं शरीर तंदुरुस्त राहतं. तुमचं शरीर ऊर्जावान बनू लागतं, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते. त्यामुळं तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्तावर 3:36 ब्रह्ममुहूर्त हा सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. तर या दरम्यान तुम्हाला उठावं लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरीही चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर आपण सर्वप्रथम तुम्ही ध्यानाला बसायची जागा जिथे असेल त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. तिथे बसलात तर चालतं. मग तुम्ही पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनातली इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करा. म्हणजे देवघराच्या समोरसुद्धा तुम्ही बसू शकता किंवा हॉलमध्ये सुद्धा तुमच्या घराच्या तुम्ही बसू शकता. तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग हे कसं करायचं? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही, हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा देखील आहे. तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यामुळं तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचं आहे. या श्वासांवर लक्ष द्यायचं आहे. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजेत. जसे ते येत आहेत ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नामाचं चिंतन करावं लागेल. जे करायचं आहे ते शांतपणे करावं लागेल. श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू. यावेळी तुम्ही जागे होता. शरीर केवळ चांगलंच होत नाही तर उत्साही देखील होतं. तसंच यावेळी नामजप केल्यामुळं तुमचं मूलधारक चक्र केंद्रस्थानी येतं आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळं तुमच्या पैशांच्या समस्या देखील संपतात आणि त्यामुळं तुमच्यावर जर कर्ज असेल तर तेही संपतं. तसंच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसंच पैशांच्या अडचणी देखील आपोआप कमी होऊन आलेल्या आपल्याला दिसून येतात. फक्त तुमच्या परमेश्वराचं, ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता त्याचं नामस्मरण करत राहायचं आहे. आपोआप यश मिळेल. कारण यामुळं सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेमध्ये प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरं वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये काय करायचं आहे बघा. यावेळेला तुम्हाला सांगते एक उपाय की पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि तो ग्लास ठेवायचा आपल्या बाजूला आणि आपल्याला ध्यान करायला सुरुवात करायचं आहे. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचं ब्रह्मांडातील ऊर्जावादी पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो व्यक्ती हळूहळू बरा व्हायला लागेल आणि त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. तो नामासह, त्याला प्रांजल देखील असंही म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल. जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी, मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही. नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. तुम्ही कुठेही बसू शकता. तुम्ही पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल तिथे सुद्धा तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. नाहीतर तुम्ही जिथे जसे असाल त्या ठिकाणी बसून तुम्ही नामजप करू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावं लागेल? तर जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं एखादं नाव निवडता तेव्हा तो भगवंत कोणताही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे
त्याचा जप तुम्हाला करायचा आहे। मग श्रीराम असू देत, मग किंवा श्री स्वामी समर्थ असू देत, दत्तगुरू महाराज असू देत, किंवा मग भगवान श्रीकृष्ण असू देत, किंवा येशू असू शकतात। तुमच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या। सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसला असाल तिथे 15 मिनिटं तुमचं जे कोणी परमेश्वर आहे त्यांचं नाव घेत राहायचं आहे। तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे, ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे, ती अनुभवायची आहे, तिच्याशी एकरूप व्हायचं आहे। जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात 3दा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावं, तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत जर मिळाले, ओळखावे लागतील काही संकेत, तर तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता। तुम्ही ती वेळ 30 मिनिटं देखील करू शकता। मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल। तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि मग ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे सोडायचं आहे। मग पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि तेच बोलायचं, परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे। मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा, पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे। तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल, पण तुम्हाला 15 मिनिटं नामजप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे, हे विसरू नका। तुम्ही 15 ते 30 मिनिटं नामजप करू शकता, लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोचली जाते। हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचं आहे, हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे, म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे। तर भक्तांनो, यामुळं अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमानं, पूर्ण शरणागतीनं आणि पूर्ण विश्वासानं भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।